मी आपले मौलिक संस्थांचे गुरुवर्य शिवराम महाराज गायकवाड, तसंच काका महाराज आणि कोमने महाराज, तसेच आपण सर्व श्रोते मंडळी उपस्थित आहात त्याबद्दल मी पहिल्यांदा तुम्हा सर्वांना, आपल्या श्रोते मंडळींना विनम्र असं अभिवादन करतो. तसेच बाल संस्कार शिबिराचे जे सर्व आयोजक आणि नियोजक आहेत त्यांनी मला इथं आज बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा ऋणी आहे आणि आभार व्यक्त करतो. आता मार्गदर्शन करायचं आहे तर त्याच्याऐवजी मी असं समजेल की आपण एक चर्चासत्र म्हणून आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे की आपण एकमेकांची देवाणघेवाण करूयात. आपण काय की आमच्या मेडिकल भाषेमध्ये आताची जी ही जनरेशन आहे 2019 नंतर कोविड पासूनची, तर याला आम्ही वेगळं नाव दिलेलं आहे G29 जनरेशन 2019. हे एक विचलित आणि विलक्षण असं जनरेशन. कारण काय असेल बरं? तुम्हाला कधी तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा सांगतात का की आमच्या बालपणी असं नव्हतं, ऐकलेलं असेल? आणि आता तुम्ही काय? याचं एकमेव कारण आहे मोबाईल. त्या मुलांना आमच्या निदर्शनानुसार कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये रस नाही, रुची नाही. याचं एकमेव कारण आहे मोबाईल. कारण काय होतं की मोबाईल मध्ये तुम्ही गुगल वरती सर्च केलं, एक शब्द जरी टाकला की त्याचा हजारो प्रकारची माहिती तिथं तुम्हाला एका क्लिक वरती मिळते. त्याच्यामुळे जे काही गुरुवर्य तुम्हाला ज्ञानदान करतात तुमच्या शाळेमध्ये, त्याच्याकडे तुमचं लक्ष नसतं, कारण ते नवीन तुमच्यासाठी नसतं, ते खूप जुनं झालेलं असतं. त्याच्याही फार पुढे तुम्ही गेलेले असतात. कारण त्या 1000 पैकी तुम्ही जरी 10 जरी वेबसाईट वरची माहिती ऐकली तर तुमच्या ज्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये आहे त्याच्याही पुढचं माहिती तुम्हाला त्याच्यातून मिळालेली असते. त्यामुळे तुम्ही गुरुवर्य काय शिकवण देतात तुम्हाला किंवा काय सांगतात त्याच्याकडे लक्षही नसतं. असे एक विलक्षण संस्कृतीला, जनरेशनला आम्हाला पुढे सामोरे जायचंय. याच्याच पुढे आपल्याला विज्ञान सुद्धा तेवढं प्रगत करायचंय. आता आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्याबद्दल किती जणांना अगोदर माहिती होते? हात वरती केला. आपण चर्चासत्र आहे काय, मी वनवे बोलणार नाही. किती जणांना खरोखर माहिती होती या वंदनीय महिलेविषयी? वंदनीय का म्हटलंय आपण हे तुम्हाला मी जे काय सांगणार आहे त्याच्यामधून तर लक्षात येईलच. किती जणांना माहिती आहे? नाव तरी माहिती आहे का? ऐकलंय का याच्याबद्दल कधी? किती जणांनी ऐकलंय आणि काय ऐकलं असेल? काहीच नाही. आनंदी गणपतराव जोशी, अगोदर त्यांचं मूळ नाव होतं यमुना. आनंदी हे नाव त्यांच्या मिस्टरांनी ठेवलं होतं, म्हणजे तिच्या पतीने ठेवलेलं होतं. मूळ नाव होतं यमुना गणपतराव जोशी. त्यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी कल्याण येथे झालेला होता. आणि त्यांचं पुढे लग्न जे ठरलं होतं ते 9व्या वर्षी. जर का 1865 चा काळ पाहिला तर त्याच्या बालविवाहाची प्रथा जास्त होती. आणि 9व्या वर्षाची म्हणल्यावर तुम्ही विचार करा की हळलीची 3री किंवा 2रीच असणार आहे. 2री किंवा 3रीत असताना तिच्या घरच्यांनी विवाह करून दिला. तो दिला होता गोपाळराव जोशी. गोपाळराव जोशी हे संगमनेर तालुका संगमनेर आणि जिल्हा आत्ताच अहिल्यानगर येथील रहिवासी होते. ते पोस्टामध्ये कारकून होते आणि ठाण्यामध्ये होते. तर त्यावेळेस त्यांची एक खुंदाट अशी होती, मला करायचं लग्न तर विधवेशी. कारण काय होतं की बालविवाह पाहिलं तर तिचे जे पती होते ते जास्त वयाचे होते आणि कालांतराने लगेचच तिला विधवत्व पत्करावं लागायचं. तर त्यांचं म्हणणं होतं की मी करेल लग्न तर विधवेशीच करेल. ही एक खुणगाट बांधलेली होती त्यांनी. त्यांचंही पहिलं एक लग्न झालेलं होतं, ते दुसरं लग्न होतं जे
आपण यमुनाशी करणार होतो ते कोणी आलं तर पहिले सांगायचे की मुलगी विधवा आहे का, विधवा नाही तर ते नकार द्यायचे. पण यमुनाच्या वेळेस जे कोणी मध्यस्थी लोक होते त्यांनी त्यांना सांगितलं होतं की मुलीला शिकण्याची इच्छा आहे, ती शिकण्यासाठी आतुर आहे, तर तुम्ही करू शकतात का. तर गोपाळरावांनी दुसरी अट त्याच्यानंतर ठेवली होती की त्या मुलीलेनी किंवा ज्या मुलीशी मी लग्न करेन तिला शिक्षणाची आवड पाहिजे. त्या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट बोलते म्हणून गोपाळराव जे आहेत त्यांनी यमुनाशी आपलं विवाह करण्यासाठी मान्यता दिली. आता गोपाळरावांचं थोडंसं पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे. गोपाळराव हे लोकमान्य टिळकांचे जे विचार होते त्यांना घेऊन प्रेरित झालेले होते. ते लोकहितवादीचे शतपत्रे त्यावेळेस जे काही यायचे ते वाचन करायचे आणि त्यांच्यावरती त्याचा प्रभाव जास्त होता. त्याच वेळेस आपण राजाराम मोहन राय ऐकलेला असेल की ज्यांनी आपली सतीची चाल बंद केली होती, की ज्यावेळेस नवरा मरायचा त्यावेळेस तिच्या बायकोने किंवा पत्नीने सती जायचं म्हणजे त्या चितेमध्ये तिला उडी मारून तिला जाळून टाकायचे. ही विध्वंस प्रक्रिया हे राजाराम मोहन राय यांनी आपली बंद केली होती. त्याच्यानंतर त्यांनी तोपर्यंत पुण्यात एक संस्था होती की त्यांनी एक आग्रलेख पाठवला होता शतपत्रेमध्ये. ते लोकहितवादीचे शतपत्रे वाचायचे, पोस्टातच होते कामाला कारकून म्हणून. तर त्याच्यात एक लेख आला होता की विधवा महिलांची समस्या जास्त भेडसावत आहे कारण त्यांचा बालविवाह होतोय आणि तरुण म्हणजे कोवळ्या वयातच त्यांना विधवत्व पत्करावं लागतंय आणि यांना काही कारण नसताना तर आपण समाजाने पुढे येऊन विधवेश विवाह केला, विधवाचा पुनर्विवाह केला तर चांगलं राहील. त्या मताला प्रभावित होऊन त्यांना विधवेशीच लग्न करायचं होतं. परंतु त्यांना यमुनेशी जे काही लग्न करायचं होतं ते करायचंच नव्हतं. ते शेवटपर्यंत लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करत होते. आता तुम्हाला माहिती असेल तुमच्या घरामध्ये कोणाचं लग्न जुळवायचं असेल, मुली पाहायचा कार्यक्रम किती जण येतात, किती जण असतात. नवरदेवाकडचे कमीत कमी 4 ते 5 लोक येतात. त्यांना यमुनेशी लग्नच करायचं नव्हतं. त्याच्यामुळे स्वतः बाकीचे विचारायला लागले तुमचे कुठे बाकीचे कोणी आई वडील असेल, चुलते किंवा आजी आजोबा किंवा तुमच्या नातेवाईकापैकी कोणी, ते म्हणले लग्न कुणाला करायचंय, मला का त्यांना. त्याचे विक्षिप्त स्वभावाचे बाकीच्या समोर जात. आता गणपतराव जोशींची परिस्थिती जेमते. आता करायचं काय तर गोपाळरावांची इच्छा होती की जर का मुलीला शिकवायला तुम्ही तयार असाल तर मला हुंडा घ्यायचा नाही, मी काही न करता एकट्याशी लग्न करायला तयार आहे. म्हणून तिचे जे घरचे होते गणपतराव जोशी जे तिच्या वडिलांचं नाव होतं ते त्यांचा गोपाळरावांचा सगळा राग सहन करायची ताकद त्यांनी ठेवली. कारण हुंडा देणं जमणार नव्हतं, परिस्थिती जेमतेम आहे आणि आनंदी 9 वर्षाची झाली म्हणजे खूप मोठी झालेली आहे, तिचं लग्न करणं अनिवार्यच आहे. गोपाळरावांनी भरपूर प्रयत्न केले म्हणजे असं बैठकीला एकटंच जाणे असे भरपूर पद्धतीने ते मोडायचा प्रयत्न केला पण ते काही मोडलं गेलंच नाही. शेवटी शिक्षणाच्या अटीवरती त्यांनी आपलं मान्य केलं की बरं ठीक आहे मी या बालिकेशी विवाह करेल आणि विधवेशी जे लग्न करायचं होतं त्यांचा जो संकल्प होता तो तिथे थांबला गेला. आता याच्यानंतर जर का त्यांनी शिकायचं ठरवलं परंतु हे विधवेचं जे काय त्यांनी वाचलेलं होतं वृत्तपत्रामध्ये शतपत्रामध्ये त्याच्यामुळे त्यांनी ह्या यमुनेला गणपतरावांच्याच घरी ठेवलं, लग्न झालं तरी. परंतु हे काय करायचे ज्यावेळेस तिला भेटायला यायचे त्यावेळेस भरपूर असे पुस्तकं आणून द्यायचे आणि तिला म्हणायचे जे वाचन कर. त्यांचं म्हणणं होतं की हिला अभ्यासाची गोडी कायम राहिली पाहिजे. परंतु तिच्या आई वडिलांना किंवा आईला हे मान्य नव्हतं, तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं. फक्त गणपतराव तिचे जे वडील होते ते फक्त म्हणायचे की बिगर हुंड्याची मुलगी गेली बस आपण पुढचं काहीतरी झेल, कारण आपली परिस्थिती नाही. याच्यावरती भरपूर झालं. एक दिवस दुसऱ्या वेळेस गोपाळराव तिच्या घरी आले. रात्रीची वेळ होती, जेवण वाढलं, पहिल्यांदा सगळं काही वाढलं, नंतर मीठ वाढलं आणि त्याच्यानंतर ती मिरची वाढायला त्यावेळेस करंटी होती. करंटी हा शब्द तुम्ही
विकृत म्हणजे किंवा वाईट शब्दाचा अर्थ घेतो आपण, कारण तुला त्यावेळेस ते दगडाची एक छोटीशी वाटी सारखं होतं की त्याच्यात ते त्याच्या टाईप आपली चटणी केलेली होती ती वाढायला आली होती. गोपाळराव थोरात, तुला पुस्तक आणून दिले होते, वाचले बरे? पती आहे, पत्नीला ती काहीच बोलली नाही. तुला समजत नाही का मी काय विचारलंय तुला? पुस्तक वाचले का नाही? तिच्या हातातली ती करंटी खाली आपटली. जेमतेम ती फक्त 9 वर्षाची. 9 वर्षाचीच असताना लग्न झालेलं. ती ढसा 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 रडायला लागली. तिथेच उभा राहून तिला काहीच सुचना. आतून आवाज यायला लागला, आम्ही अजून जिवंत आहे. हे कोण बोललो होतं? तिची आई. आतून अजून एक आवाज आला, ही काय रीतभात झाली का बोलायची? मोठ्यांशी बायकोशी असं बोलतात का? हे आवाज होता तिच्या आजीचा. ते दोघं असे बोलल्यानंतर ते हळूच म्हणले, मी जिवंत माणसाशीच बोलतोय. हे गोपाळराव तर जहान मतवादी, जसं मी सांगितलं लोकमान्य टिळकांचा प्रभाव यांच्यावरती आधीच जहान मताने बोलणार. मी जिवंत माणसाशीच बोलतोय. लग्न मी एकाच अटीवर कबूल केलं होतं की हिने शिकली पाहिजे. ही काय शिकत नाही तर मग मला घटस्फोट घ्यावा लागेल. मग तिचे वडील जे होते गणपतराव ते म्हणले, नाही जावई, चूक झाली, असं होणार नाही, आणि ते निघून गेले. परत तिसऱ्या भेटीच्या वेळेस ज्यावेळेस ते आले त्यावेळेस चित्र वेगळं दिसलं होतं. त्याच्या अगोदर झालं असं होतं की हे ज्यावेळेस रात्रीचं कारस्थान झालं, मुलीच्या हातातून करंटी पडली, ती तिथं ढासा ढासा रडायला लागली, तर याच्यावरती त्या आजीला राग आला. हे काय गोपाळरावांनी तिच्यासाठी पुस्तक आणले होते ते सगळे उचलले गायच्या डोक्यात फेकून दिले. आता यमुना 9 वर्षाची. तिचं असं झालं की आता घरच्यांचं ऐकायचं का नवऱ्याचं ऐकायचं? घरचे म्हणतात शिकायचं नाही, नवरा म्हणतोय शिकायचं. याच्यात तिची द्विधा मनस्थिती झाली. आता तुम्ही विचार करा, 9 वर्षाच्या मुलीने हे धर्म संकट कसं सोडवायचं? तिने ते पुस्तक उचलले. तिला वाटलं की जर का नवरा आला तिने जर का डोक्यात पुस्तक पाहिले तर आपलं काही खरं नाही. म्हणून तिने ते सगळं पुस्तक उचलली आणि ते वाचायला लागले. तिच्या आईने ते पाहिलं, पुस्तक फेकले. तिच्या आजीने पाहिलं, आईने. आईला राग इतका आला की तिने जळकं लाकूड घेतलं, तिने त्याच लाकडाने तिला मारलं. ती काहीही बोलली नाही. नंतर ज्यावेळेस गोपाळराव परत भेटायला आले, तिला घेऊन गेलेले नव्हते, कारण लहान होती म्हणून ते म्हणले की तुम्हीच सांभाळ करा, मी फक्त तिच्याशी लग्न केले. अजून मधून मला तिला शिकायची आवड आहे म्हणून मी तिच्यासाठी पुस्तकं किंवा भेटायला म्हणून घेऊन जायचे. ज्यावेळेस ती परत रात्रीची जेवायला आली आणि तिच्या अंगावरती जळक्या लाकडाचे जे काही निशाण पाहिले अंगावरती, त्यावेळेस गोपाळरावांना खूप राग आला. त्यामुळे मी लग्न फक्त एकाच अटीवरती केलं होतं की मुलीला तुम्ही शिकवायला तयार आहात आणि मी तुमच्याकडून हुंडाही घेतला नाही. तुम्हाला शिक्षणाचं महत्व माहिती नाही तर मला तुमच्या मुलीला ह्या घरात ठेवायचं नाही. त्यांनी तिला यमुनाला उचललं तिथून आणि ती आपली स्वतःची ठाणे आणि कल्याण जवळजवळ, कल्याणमध्ये पुस्तक होते हे ठाण्यामध्ये राहिला. त्यांनी सरळ अलिबागला आपली बदली करून घेतली आणि तिलाही सर्व बरोबर घेऊन गेले. कारण त्यांनी ठरवलं की इथे तिची आई आणि आजी हे दोघेही तिला शिकवून देणार नाहीत आणि आपल्याला त्यांना मुलीला खूप काही शिकवायचंय. याच्यानंतर ते पुढे गेले अलिबाग मध्ये. अलिबाग मध्ये आल्यानंतर गोपाळरावांनी स्वतः तिला मराठी, हिंदी, संस्कृत अशा विविध भाषांचं ज्ञान द्यायला सुरुवात केली. आता असं करता करता त्यांनी पुढे गेले तर त्यांनी सांगितलं की आपण ती त्याच्यानंतर 12व्याच वर्षी गरोदर राहिली. आता गरोदर राहिली तर पुढे गेले ते कोल्हापूरला बदली झाली त्यांची. अलिबाग पुस्तक सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये होते, केंद्र शासनाच्या, त्यामुळे सारख्या बदल्या व्हायच्या. ती ज्यावेळेस गरोदर राहिली त्यावेळेस ती परत कल्याणला त्यांच्या मूळ गावी आली. गरोदर राहिल्यानंतर
तिला एक मुलगा झाला, घरीच प्रसूती झाली. त्यावेळेस दवाखान्यात काय प्रसूतीचं लक्ष करत नव्हते. घरीच प्रसूती झाल्यानंतर तिच्या बाळाला ताप आला. ताप आला तर आजीने काय केलं असं, बंधू बाबाला बोलवलं आणि उतारे टाक, काळा दोरा बांध, अंगारा लाव, दुपारे लाव, असे वेगवेगळे पद्धतीचे उपचार तिच्यावरती करत राहिले. शेवटी गणपतराव जे आहे तिचे वडील, त्यांनी गावात एक वैद्य थोडंफार त्यांना बोलवलं, परंतु तिच्या आजीने नकार दिला. आजी म्हणते, बाळंतिणीच्या घरात पुरुष माणसाचं काम नाही, मी तिला पाठवणार नाही. मग त्या वैद्यांनी काही आपलं न पाहताच औषध उपचार दिले, परंतु त्यांनी फरक पडला नाही. गणपतरावांना एक दिवस त्यांचा रोजचा कार्यक्रम तो म्हणजे महाराज नाही, ते जे बंधुगिरी करतात त्यांचा, ते काहीतरी जाळ टाकणे, काहीतरी मंत्र उच्चारणे वेगळ्या पद्धतीचे, ते गोपाळरावांना खटकलं. नेमके ते त्याच दिवशी तिला भेटायला आले. यांना हा प्रकार माहितीच नव्हता. त्यांनी त्या बंधू बाबाला तिथे त्यांच्या आई वडिलांच्या समोर जोरदार मारहाण केली. त्याचं सगळं साहित्य उचलून घराबाहेर फेकून दिलं. ते पाहून तिची आई म्हणले, तुम्हाला काय कळतं, तुमचा काय संबंध घरात आहे, ती माझी बायको आहे, तो माझा मुलगा आहे, मी ठरवलं ते कसं जगवायचंय. तरी तिची आजी काही तयार नाही. मग शेवटी त्यांना माहिती होतं की इथे जवळपास कल्याणमध्ये अमेरिकेतून किंवा इंग्लंड मधून प्रशिक्षित झालेला एक डॉक्टर आहे. त्या डॉक्टरांचा आपण त्यांना तपासणी करायला सांगू, जेणेकरून बाळाचं काय आजार आहे ते कळेल, आपल्याला निदान होईल. परंतु आजीने कुंगाट बांधली, जर का पुरुष डॉक्टर या घरात आला तर मी आत्महत्या करेन, जीव देऊन टाकेन, माझाही गेलं त्या पोराचाही. शेवटी गोपाळरावांना नमतं व्हावं लागलं आणि त्यांनी फक्त ते जे वैद्य होते थोडंफार वेगळ्या पद्धतीचं जाणणार आहे, त्यांना विचारलं की याच्यावरती काहीतरी औषध उपचार करा. ते औषध घेऊन घरी पोहोचेपर्यंत बाळ मृत्युमुखी पडलेलं. गोपाळरावांना तो धक्का खूप जास्त वाटला आणि तिथून खरी कहाणी सुरू झाली त्यांची डॉक्टर व्हायची. त्यांच्या मनात एकच भिंत, जर का एखादी महिला डॉक्टर असती तर माझं बाळ वाचला. ज्या काही आनंदीला किंवा यमुनाला ज्या काही वेदना सहन कराव्या लागल्या त्या सहन कराव्या लागल्या नसत्या. त्याच वेळेस त्यांनी कुंगाट बांधली की मी माझ्या बायकोला डॉक्टरच बनवणार, भले किती प्रसंग किंवा किती अडचणी संकट येऊ, मी तिच्या समोर उभाच राहणार. त्यांनी मग आनंदीची समजूत काढली. तिथून तिला ते घेऊन गेले. परत त्यांची बदली झाली होती कोलकात्याला. त्यावेळेस कोलकाता पश्चिम बंगालमध्ये येतं. कोलकात्याला तिला घेऊन आले आणि तिकडं त्यांनी विविध भाषा, कोलकात्याची बंगाली भाषा त्यांनी तिला शिकवायला सुरुवात केली. विविध पुस्तकं आणून देऊन त्यांना एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्मिती केली. तिचा जो पाया आपण म्हणतो शिक्षणाचा तो पूर्ण पक्का केला. आता आनंदी ज्यावेळेस 14 वर्षाची झाली त्यावेळेस त्यांनी ठरवलं की हिला डॉक्टर तर बनवायचंय, परंतु भारतात नाही बनवायचंय, ते परदेशातच. त्या कुंगाटीने हे पोस्टमन होते, तर ह्यांनी आपलं सुरू केलं पत्रव्यवहार करायला. पत्रव्यवहार कुणाला केला असेल? अमेरिकेत एक ख्रिश्चन धर्म मंडळाचे प्रमुख होते मिस्टर वाईल्डर. मिस्टर वाईल्डर हे ख्रिस्ती धर्माचे प्रमुख होते अमेरिकेतले. त्यांची योगायोगाने तिथे भेट झाली होती. तर त्यांनी सांगितलं की माझ्या पत्नीला तिकडे शिक्षण करायचं आहे. तर त्यांचा पत्ता घेऊन त्याच्यावरती ते पत्रव्यवहार करत राहिले. करत असताना पण त्यांचे पत्रव्यवहार ते लीक झाले म्हणता येईल किंवा ते एका दैनंदिन पत्रकाराच्या हातात लागले. पत्रकाराने ते पत्रव्यवहारातला मजकूर घेऊन इंग्रजी भाषेमध्ये तिथल्या वर्तमानपत्रामध्ये त्या सगळ्या बातम्या छापल्या की जेणेकरून आनंदीला परदेशात यायचा मार्ग मोकळा होईल. तिची प्रसिद्धी पाहून
वाइल्डर जे होते ख्रिस्ती धर्माचे धर्मगुरू, त्यांनी एक पत्र लिहिलं गोपाळरावांना की आम्ही तुमच्या पत्राचा विचार केलेला आहे, तुम्हाला अमेरिकेत तुमच्या पत्नीला जर का शिकवायचं असेल तर एक अट आहे, धर्मांतर. तुम्हाला ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल, धर्मांतर करावं लागेल आणि नंतरच आम्ही तुमच्या ज्या काही वाटा असतील अमेरिकेत येऊन शिक्षण घ्यायच्या त्या मोकळ्या करू. आता गोपाळरावांपुढे पेच पडला, ते जातीने ब्राह्मण जोशी आणि धर्मांतर करायचंय ख्रिस्ती धर्मामध्ये. याच्यावरती त्यांनी आनंदीशी म्हणजे यमुनाशी आणि आनंदीशी बोलले. आनंदी म्हणली मी धर्मांतर करणार नाही. ज्या देशाला मी माझ्या धर्मासहित मान्य नाही तो देश मला मान्य नाही. कितव्या वयात बोलती ती? फक्त 13 ते 14 वर्ष. जो देश मला माझ्या धर्मासहित मान्य करत नाही त्या देशात मी कोणतीही गोष्ट मान्य करणार नाही, कदापिही करणार नाही. गोपाळराव पण चिंतित पडले. संधी तर चालून आली. गोपाळरावांनी थोडा वेगळा विचार केला होता की आपण फक्त वाइल्डरला म्हणायचं की आम्ही धर्मांतर करायला तयार आहोत, जोपर्यंत आपल्याला ऍडमिशन मिळत नाही, तिथे डिग्री प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण ख्रिस्ती आहेत असंच त्या लोकांना वाचवायचं आणि नंतर येऊन आपण आपला धर्म आर्य संस्कृती, त्यावेळेस आपण म्हणायचो की आर्य संस्कृती जपायची. परंतु त्यांनी कुंडाटका बांधलेली की जशा आनंदीला वेदना झाल्या तमामध्ये तिचं बाळ गेलं. जसे पुरुष डॉक्टर यांना मान्य नाही तर स्त्री डॉक्टर असते तर अशा कितीतरी महिलांचे प्राण वाचतील. ह्या कुंडाट्याने ते पेटून उठले आणि ठरवलं की ठीक आहे, ते संकट आपण असं थोड्या वेळ बाजूला घेऊ. आता शिवाजी महाराजांच्या जमिनी काय माहिती आहेत ना? किती जणांना माहिती आहे? प्रत्येक वेळेस ते वेशभूषा पण चेंज करायचे ना. औरंगजेबला दाखवायचे. औरंगजेब ज्यावेळेस आग्रामध्ये होते, कैदीमध्ये होते, त्यावेळेस पण त्यांना किती, किंवा आता तुम्ही नवीन छावा मूवी पाहिला असेल, धर्मांतर करण्यासाठी संभाजी महाराजांची किती क्रूर पद्धतीने छळ करून हत्या केली. पण त्यांनी धर्मांतर केलं का शेवटपर्यंत? औरंगजेब त्यांना तोच म्हणत होता ना, मुस्लिम धर्माचा स्वीकार करा, मी तुला आता जीवदान देतो. परंतु त्यांनी तसं केलं नाही. सेम आनंदीबाई त्या काळात सुद्धा धर्मांतराला विरोधच करत राहील. शेवटी मग गोपाळराव म्हणले की तुझी इच्छा नाहीये तर आपण थांबूयात. पण पत्र व्यवहार त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चालू झाले. याची प्रसिद्धी अमेरिकेमध्ये इतके झाली की त्यातले एक मिसेस कार्पेंटर म्हणून नावाचं एक दाम्पत्य होतं अमेरिकेत स्थायिक. त्यांना एक त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली की ठीक आहे, आपण त्या महिलेला जर का मदत केली, कारण तिचा संघर्ष म्हणजे ते गोपाळरावांनी वेगवेगळ्या पद्धतीने जे मजकूर पाठवले ते सगळे त्या न्यूजपेपर मध्ये, वर्तमानपत्रामध्ये छापून येत होते. तर याच्यावरती त्यांनी मदत करायचं ठरवलं. कार्पेंटर रुसेल या गावात होता अमेरिकेचे, रुसेल या गावात ते स्थायिक होतं. त्यांनी मग त्या पत्त्यावरती गोपाळरावांना पत्रव्यवहार करायला सुरुवात केली. मग गोपाळरावांनी त्यांना सुचवलं की तुमच्या अमेरिकेतल्या चालीरीती काय आहे, तिथलं वातावरण काय आहे, तिथल्या रूढी परंपरा काय आहे, याच्याविषयीचं ज्ञान घ्यायला सुरुवात केली. कारण भविष्यात आपल्या पत्नीला तिथं जाऊन राहायचं तर तिला अगोदर त्या जर रूढी परंपरा अवगत असतील तर तिला ते सोपं जाईल. कारण आताच म्हणते मी धर्मांतर करणार नाही, एकटे अमेरिकेत गेलं तिथं काय छळ होईल, काय होईल, त्याच्यापेक्षा आपण अगोदरच तिला पूर्वकल्पना देऊया. मग 2 ते 3 वर्ष हा प्रवास त्यांचा चालू राहिला आणि मग शेवटी त्यांना 1883 मध्ये वुमन्स मेडिकल कॉलेज पेन्सिल्व्हेनिया या शहरामध्ये जे महिलांचं वैद्यकीय महाविद्यालय होतं तिथे तिला प्रवेश निश्चित झाला. आता हा प्रवेश पण निश्चित कोणत्या बेसवर झाला होता? हे जे मिस्टर आपण वाइल्डर म्हणत होतो ना, ख्रिस्ती धर्माचे धर्मगुरू होते, त्यांनी असं ठरवलं की हे धर्मांतर करत नाही, इथं येऊन या महिलेचा आपण छळ करू, धर्मांतर करायला भाग पाडू. या कूटनीतीच्या आधारावरती तिला तिथे ऍडमिशन दिलं होतं.
आता ज्या वेळेस हे सगळं झालं तर त्यांनी ठरवलं की बरं ठीक आहे आपल्याला ऍडमिशन, यांना तोपर्यंत त्याची कल्पना काहीही नव्हती. त्या बेसवरती तिला त्या प्रवेश मिळाला, तर जायचं ठरलं होतं. परंतु तिच्या घरातून पहिलाच विरोध, त्याच्यातच अमेरिकेत जायचंय. त्याच्यात अगोदरच पत्र आलेलं, ती बोलली असेल तिच्या भावाला किंवा भावाची बोलली होती की त्या ख्रिस्ती धर्म स्वीकारायला सांगतायत, ते करायचंय. भावाने सगळ्यांना सुटवलं. आर्य संस्कृतीचा राज करायला निघाले, तो मेली असते तरी आम्हाला पत्करली असते. तू धर्मांतर करायला तयार झाली, तिकडे जाऊन तू धर्मांतरच करणार. या बेसवरती तिथे कोणीच तयार व्हायला. मग समाजातून सुद्धा तिच्याविषयी रोष निर्माण व्हायला लागला. त्यांनी त्या बातम्या आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या न्यूजपेपर मध्ये पण तिथे यायला सुरुवात झाली. कारण ती जाणारी पहिली महिला होती की जी अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेणारी होती. समाजातला विरोध पण खूप यायला लागला. आता करायचं का? शेवटी ती त्यावेळेस कोलकात्यामध्ये होती. कोलकात्यामध्ये त्यांनी सभा आयोजन करायचं ठरवलं. गोपाळरावांनी ठरवलं की आपण एक सभा घेऊ, लोकांचं काय मत परिवर्तन होतंय का तर पाहू. कारण त्याच्यापासून सगळा समाजच विरोधात गेला. कोलकात्यामध्ये तिने 1.25 तास इंग्रजीमध्ये भाषण दिलं. 1.25 तास. त्याच्यात तिने ह्याच गोष्टी सांगितल्या. मी जरी अमेरिकेत का जात आहे, पहिला प्रश्न तर तिने सांगितलं की अमेरिकेत माझी जायची इच्छा जी आहे की माझा मुलगा जो गेला आहे असं कोणत्याही स्त्रीचं होऊ नये. तिला जर का वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असते तर तुमच्याही मुलीचं किंवा तुमच्याही मुलाचं कल्याणच होईल. दुसरी गोष्ट, मला इथे येऊन परत व्यवसाय करायचा नाही. मला इथे येऊन परत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचं की जेणेकरून अजून लाखो मुली तयार होतील. ही दुसरी संकल्पना. तिसरी संकल्पना होती की मी इथल्या रूढी परंपरांना छेद करणार नाही. मी अमेरिकेत जरी गेली तर जी आपली आर्य संस्कृती सांगते त्याचाच मी विचार करून तिथे राहणार आहे. आता याच्यावरती काय करायचं? सगळ्या लोकांचं मत परिवर्तन झाल्यानंतर भरपूर काही गोष्टींचा तिने त्याच्यात उल्लेख केला की जर का तुम्हाला द्वेष द्यायचाच असेल किंवा माझ्यावरती बहिष्कारच टाकायचा असेल तर तुम्ही तो आताही टाकताय, नंतरही टाकणार आहे. त्याच्यातून मला काही फरक पडत नाही. माझं ध्येय एकच आहे की महाराष्ट्रातील किंवा भारतातील ज्या महिला आहेत त्यांना वैद्यकीय सेवा, महिला डॉक्टरची तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण व्हावी हीच एक इच्छा होती. शेवटी थोडाफार निवळला त्यांचा विरोध आणि लोकांनी त्यांना आपण देणगी स्वरूपात लोकांनी काही मूल्य, त्यावेळेस मूल्य होते, पैसे नव्हते, मूल्य किंवा द्रव्य स्वरूपात असं काहीतरी देण्याचं सुरुवात केली आणि तिला मदतीचा ओघ हा सुरू झाला. कारण त्यांची तशी परिस्थिती एवढी नव्हती चांगली. ते अमेरिकेत जायचं, तिथला शिक्षणाचा खर्च करायचा, तिथला राहायचा सगळाच खर्च. तर मग ज्यावेळेस देणगी आली त्यावेळेस तुम्ही ठरवलं जायचं. शेवटी 7 एप्रिल 1983 रोजी त्यांनी कोलकाता बंदरातील सिटी ऑफ बर्लिन या बोटीने तिचा प्रवास अमेरिकेकडे सुरू झाला. आता बोटीत गेल्यावरती पण काय चांगलं ठेवलंच आहे. बोटीत प्रवास करणारे कोण असणार आहे? बोट जाणारे अमेरिकेला कोलकात्यावर. किती दिवस लागतात? 2 महिने. 2 महिने तिला बोटीने प्रवास करायचा आहे. 2 महिने बोटीने प्रवास करणारे लोक कसे असणार आहेत? सगळे श्रीमंत. अमेरिकेत जायचंय त्यांना भारतातून, म्हणजे काहीतरी व्यवसाय असेल किंवा वेगळ्या कारणासाठी, किंवा अमेरिकेतील लोकच इकडे फिरायला म्हणून आलेले तेच लोक जाणार आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने जाणारे एकमेव काही. आता बोटीत गेला पहिला प्रश्न आला जेवणाचा. आता बोटीत काय मिळेल तिला खायला? सगळं मांसाहार बोटीमध्ये.
आता जर का मांसाहार तिला खायचाच असेल, तिने कुंडात काय बांधले, धर्मांतर करायचंच नाही, एक तर ब्राह्मण, आर्य ब्राह्मण संस्कृतीतली काय करायचं, शेवटी त्या बोटीतलं जे हॉटेल असतं छोटस रेस्टॉरंट, तिथला कुकला तिची दया आली. त्याने सांगितलं की जहाजावरती काही थोडेफार बटाटे शिल्लक आहेत. आम्ही आत्ताच कोलकाता बंदरातून एक पोत टाकलेलं आहे बटाट्याचं, तर आपण एक काम करू शकतो, हे बटाटे तुम्हाला देऊ शकतो, पण मला भाजी काय बनवता येत नाही. शेवटी मांसाहार तर करायचा नाही म्हणून तिने फक्त उकडलेले बटाटे 2 महिने खाल्ले. किती त्याग करावा लागला असेल. पहिला त्यागाची सुरुवात तिची तिथून सुरू झाली. आता पेहराव कसा केला होता बोटीमध्ये तिने, नारायणी काळी चंद्रकळी पैठणी. पैठणी माहितीये साडी, नऊवार साडीतली. नारायण कळी लेडीजला पाठीमागे माहिती असेल, ते एक पॅटर्न होता. चोळी, जो आपण आता खण म्हणतो, त्यावेळेस तिने चोळी घातलेली होती. नाकामध्ये नथनी, कानामध्ये डुले. म्हणजे पूर्णपणे जशी आपण नऊवारी साडीतली महिला म्हणतो तशी अवतार करून ती बोटीत चढलेली होती. 2 महिने तिने ड्रेस बदलला नाही, तशाच वेशामध्ये ती राहिली. तर असा वेश धारण केल्यावरती जहाजातील लोकांच्या नजरा विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत होते. सगळे लोक तिच्याकडे वासनेने पाहत होते. फक्त काम वासनेने तिच्याकडे पाहायचा विचार सुरू केला होता. तरी त्यातील एक दाम्पत्याने त्यांना मदत केली. मग शेवटी तिला त्या दाम्पत्याने सल्ला दिला, तुम्ही बोटीत इकडं तिकडं राहण्यापेक्षा बोटीमध्ये लायब्ररी पण आहे. मग तिने ते लायब्ररीचा आधार घेतला आणि दिवसभर आपली दिवस रात्र त्या लायब्ररीतच पडली. तिथेच पुस्तकं वाचायचे, कारण लायब्ररीत कोणीही येत नव्हतं. जाणारे सगळे शौकीन लोक होते. दुसरा प्रसंग तिच्यावरती तो ओढवला, त्या वाईट नजरेपासून वाचायचं कसं. कारण पैसे इतके नव्हते की नवऱ्याला पण बरोबर जाऊन राहू शकते. तिचं स्वरक्षण तिला स्वतःलाच करायचं होतं. गोपाळरावांनी तिला तेवढं धीड दाखवट बनवलं होतं. स्वयंरक्षण, आपण जे तुम्ही कराटेचे क्लासेस किंवा असे बाकीचे लावलेले आहेत, कराटे ऐकलेले असतील ना, स्वतःचं रक्षण पासून कसं वाचवायचं, दुसऱ्याची नजर कशी ओळखायची, या सगळ्या कल्पना गोपाळरावांनी तिला शिकवलेल्या होत्या. लोक कोणत्या नजरेने तुझ्याकडे पाहते तर त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं आहे, तो गाढा अभ्यास त्यांनी. ग्रंथ, ब्राह्मण होते त्याच्यामुळे त्यांनी संस्कृतचे जे ग्रंथ होते त्या शिकवणीतून तिला निरूपण करून सांगितलं होतं. तो प्रभाव तिच्या डोक्यावरती चांगल्या पद्धतीने पडलेला होता आणि त्याच्यातूनच तिचा बोटीतला प्रवास सुरू झाला. 2 महिने ती फक्त 2 उकडलेले बटाटे खायची दिवसभरात. आपण जगू शकतो का दिवसभरात फक्त 2 उकडलेले बटाटे, त्याच्यावर मीठ नाही, चटणी नाही, काहीच नाही, फक्त बटाटे खायचे 2 महिने. प्रवासात जिकडं पाहावं तिकडं फक्त पाणीच पाणी. समुद्रातून जहाज चाललेली, कुणाशी बोलायला जावं तर तो प्रत्येक व्यक्ती फक्त वासनेनेच तिच्याकडे बघतोय, कारण सगळ्यांना माहिती एकटीच स्त्री आहे, आबला आहे. असा करत करत शेवटी ती अमेरिकेत पोहोचली. अमेरिकेत पोहोचल्यानंतर कार्पेंटर हे जे दाम्पत्य ती पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात होते, हे लोक ते बंदरावरती तिला घ्यायला आले आणि तिला त्यांच्या घरी प्रथमतः घेऊन गेले. ज्यावेळेस ते कॉलेजमध्ये गेले ॲडमिशन घ्यायला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला आत्ता आम्ही प्रवेश देणार नाही, तुम्हाला 3 महिने थांबावं लागेल, 3 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ. आता 3 महिने राहायची परत पंचायत. परत बोटीने जायचं म्हणजे 2 महिने जायला, 2 महिने परत यायला, 4 महिने तर जाणार आहेत, परत 1 महिन्याचं कॉलेज जाईल. करायचं काय. शेवटी त्या कार्पेंटर, मिसेस कार्पेंटर ज्या होत्या
त्यांनी मदत केली की ते म्हणले तू घाबरू नको, तू आमच्याकडेच राहू शकते आणि तिला आधार दिला. तोपर्यंत म्हणले की मी जे काही तुला इथली संस्कृती सांगितली होती त्याच्याशी परिचित करून देतो. याच्यानंतर 3 महिन्यानंतर तिला कॉलेज जरी मिळालं तर मिस्टर वाईडल जे होते ख्रिस्ती धर्मगुरूचे संस्थापक होते, धर्मगुरू होते, त्यांनी अगोदरच गोपाळरावांचा राग होता कारण त्यांनी धर्मांतराला नकार दिलेला. आता ही एकटीच आलेली तर हिची खोड जिरवायची. आपण सर्वजण जसं बेंचवरती बसतो तिला तिथं विद्या ग्रहण करण्यासाठी खाली बसवायचे. खाली बाकीच्या सगळ्या मुली वरती. अमेरिकेत गेल्यावर सुद्धा तिने नऊवार साडी चोळी जो काय पोशाख घेऊन गेली होती तो काही बदलला नाही, होता तोच ठेवला. त्याच्यामुळे ज्यावेळेस ती कॉलेजला जायची त्यावेळेस काही सुरुवातीचं हॉस्टेल मिळत नव्हतं, तोपर्यंत तिला रुसेल या गावातून जावं लागायचं. तर बरेचसे लोक त्यावेळेसचे घोडागाडी असेल किंवा काही इतर वाहनातून तिला बसून न्यायची विनंती करायची, म्हणायची नाही, कारण हा कोणत्या उद्देशाने मला घेऊन जातो हेच माहिती नाही. म्हणून ती स्वतः पायी चालत तिथपर्यंत जायची. आता एक मिसेस कार्पेंटरकडे पण सगळं अमेरिकेतही नॉनव्हेज, व्हेज खायचीच पंचायत. खायचं तर पॅक फूड्स काय असतील तर तिथले काय लोकली अवेलेबल, पण त्याच्यातही मांसाचा अंश असण्याची शक्यता. म्हणून यांनी फक्त फळावरती जीवन जगायचं ठरवलं की ज्याच्यात आपल्याला कुठेही मांसाहार ग्रहण करावं लागणार नाही. ते करत करत 3 वर्ष गेले त्यांचे, असेच हालाखीचे काढले. त्याच्यात त्यांना म्हणजे जहाजापासून जो प्रवास सुरू झाला त्यांना अन्न हे पूर्ण प्रकारचं काहीही मिळालं नाही. जवळजवळ 3.5 वर्ष, 3 वर्ष शिक्षणाचे, 2 महिने जायचे, परत तिथं 3 महिने राहिले आणि परत यायचे 2 महिने, असे जवळजवळ 3.5 वर्ष त्यांना आहाराचा प्रॉब्लेम झाल्यामुळे म्हणजे आहार व्यवस्थित न मिळाल्यामुळे कुपोषण झालं आणि कुपोषणामध्येच त्यांना क्षयरोगाची लागण झाली. ज्यावेळेस 86 साली त्यांचा पदवी समारंभ झाला, गोपाळरावांना त्यांनी स्वतःहून बोलवलं की तुम्ही या आणि पत्नीचा विषय आहे तर चला. गोपाळरावांनी त्यावेळेस तिथे भाषण केलं आणि त्यांनी तिथे एक वाक्य सांगितलं होतं की मी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारा होतो. विधवेशी मला लग्न करायचं होतं, परंतु त्याचबरोबर मला स्त्रीजन्म शिक्षण आणि स्त्रीजन्म हे दोन्हीही महत्त्वाचे आहेत ह्याचं ज्ञान प्रबोधन करायचं होतं. ही सुरुवात आपल्याच घरातून का नको? फक्त महात्मा ज्योतिराव फुले असेल किंवा सावित्रीबाई फुले यांनी जशी कन्याशाळा उघडली यांचाही मानस तोच होता की भारतात येऊन महिलांचंच महाविद्यालय उघडायचं. तर ही सुरुवात अगोदर आपल्या घरात करायची. म्हणून त्यांनी यमुना म्हणजेच आनंदीला, आनंदी हे त्यांनी माहेरचं आल्यानंतर नाव ठेवलं होतं आनंदी गोपाळ जोशी आणि इकडचं नाव होतं यमुना गणपतराव जोशी. तर ह्यांना सांगितलं की आपल्याला यायचं आहे पुढे. आणि नंतर त्यांनी सांगितलं की स्त्री शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि लोकांमध्ये किती जुने ग्रह निर्माण झालेले आहेत. ज्यावेळेस आता ते आले तर त्यांची त्यावेळेस बदली झाली होती गोपाळरावांची पुण्यात. आता हे कोलकाता इकडं असे फिरतच राहिले, पुण्यात आले शेवटी 86 साली. पुण्यात त्यांनी ठरवलं की आपलं काम तर महाविद्यालय सुरू करायचं आहे, तोपर्यंत तू प्रॅक्टिस करायला सुरुवात कर, तुझा एक आपला छोटंसं क्लिनिक टाक आणि त्यातून तू सेवा द्यायला सुरुवात कर. आता पुण्यातल्या सगळ्या लोकांनी एक तर पहिला राग, महिला उच्च शिक्षित होऊन आलेली आहे, ती पण अमेरिकेत जाऊन आलेली आहे. हे जर का असंच चालू राहिलं तर पुढे करायचं काय? म्हणून ते सगळेजण कोणी म्हणजे ते मेडिकल स्टोअरवालासुद्धा त्यांना कॉपरेट करत नव्हतं. लोक त्यांच्याकडे यायचे कारण महिला डॉक्टर आहेत म्हणून महिलांना समस्या जास्त माहिती म्हणून ते महिला सगळ्या त्यांच्याकडे यायच्या. त्यांनी जे काय औषधं लिहून दिलेत ते मेडिकलवाले कोणीच देत नव्हते. ते म्हणायचे औषधच मिळत नाही. तर ती शिकून आली तिकडं अमेरिकेतलं औषध आहे, इथलं औषध नाही आहे, तुम्ही ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, ते इथली औषधं लिहून देतील. तिला काय कळतं आहे, तिच्याकडे कशाला जात आहे? तिला तिथं प्रॅक्टिस किंवा व्यवसाय किंवा तिला जे काय
वैद्यकीय शिक्षण पुढे चालू करायचं होतं, ते पुण्यात होऊनच दिलं नाही. शेवटी ते वैतागले आणि कोल्हापूरमध्ये त्यावेळेचे व्हाईसराय होते, त्यांनी सांगितलं की कोल्हापूरमध्ये एक आपलं मेडिकल कॉलेज आहे, तर तिथं येऊन तुम्ही आपलं ज्ञानदानाचं काम सुरू करा. 86मध्ये ती आली आणि 20 फेब्रुवारीला तिचं पुढे ज्यावेळेस ती एकतर दगदग करून कुपोषण, क्षयरोग झाला, क्षयरोगाचं निदान झाल्यानंतर भरपूर औषध उपचार केले, परंतु तो पूर्ण शेवटच्या स्टेजला गेलेला होता. तिला कुठली गोळ्या औषधं रिस्पॉन्डच करत नव्हते आणि शेवटी तिचं निधन झालं. नाव आनंदी, पण आनंद तिला कधीच मिळाला नाही. याच्यावरती 1999मध्ये आनंदी गोपाळ म्हणून एक मूवी पण आलेला होता. बऱ्याच जणांनी पाहिला की नाही माहिती नाही, परंतु आम्ही जेवढे लोक आमच्या परिचयात असतील ज्यांना बाहेर देशामध्ये जायचं आहे त्यांना आम्ही आवर्जून सांगतो की तो मूवी पहा. तिच्यात पूर्ण तिचं किती अत्याचार केले, किती तिने अत्याचार सहन केले ते आपण शब्दात सांगू शकत नाही. थंडीची कडाक्याची थंडी असली तरी त्यावेळेस उबदार कपडे असायचे, तिच्याकडे काहीच नाही, नऊवार साडी घेऊनच आपण. पायात चप्पल तुटली तरी तिथं त्यांचे हिलचे शूज आहे ना, आपण सर्वजण वापरतो ना हिलचे शूज, चप्पल तिच्याकडे काहीच नाही, करायचं काय. एक लघुपट पण आला होता 1990मध्ये, आनंदी कीर्तने म्हणून. तो पण जसं आपण छावामुळी पाहतो की तसं तिला किती अत्याचार केलं, धर्मांतर करायला किती बळी पाडलं, तिच्या घरच्यांवरती किती अत्याचार केले. त्याच्यात गोपाळरावांची किमया खूप होती. गोपाळरावांनी धाडस दाखवून तिला जे वैद्यकीय शिक्षण पुढे नेण्याचा विचार रंगवला होता, त्याच्यातच ती पुढे पुढे वाढत गेली. पण त्यांचं जे स्वप्न होतं की इथे परत तिने येऊन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करून तिने इथे मुलींना पुढचं घडवायचं, ते काय होऊ शकलं नाही. अवघ्या त्यांचं 21 ते 22 वर्षामध्येच तिचं निधन झालं. पण धर्मांतर, कुठली वेळ आली तर आपण मांसाहार करणार नाही, आपली वेशभूषा सोडणार नाही, अमेरिकेत जरी गेली तरी. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण त्यांच्या चरित्रातून घेऊ शकतो. आपण आत्ताच शेजारी जरी बसला तरी आपल्याला वाटतं खाल्लं पाहिजे का. महाराज खोटं नाही सांगत, कोविडमध्ये बऱ्याचशा लोकांनी माळ काढून खोटीला लावले. कितीतरी पेशंट येतात, अगोदर माळ होती आणि नंतर फॉलोअपला माळच नाही. विचारलं काही नाही, ते कोविड होतं, अंडे खावं लागत होते म्हणून खाल्ले. त्या बाईने एवढं कष्ट होऊन सुद्धा धर्मांतर केलं नाही, मांसाहार सुद्धा खाल्ला नाही. वेळ आली तर उपाशी राहायची, उकडलेले बटाटे किंवा फक्त फळं मिळाले ते फळावरतीच आपलं गुजराण करायचे. असं खूप त्यांचं किती सांगावं तितकं कमी आहे. फक्त एकच त्यांना किताब मिळाला की प्रथम महिला डॉक्टर होण्याचा. परंतु आपल्याला घेण्यासारख्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण आत्तापासूनच रुजवायच्या, की आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, आपली जी काही रूढी परंपरा आहे त्याला आपण व्यत्यय द्यायचा नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला जे काही संस्कार दिलेले असतील त्याचं तंतोतंत पालन करायचं. जसं तिने अमेरिकेत गेलं, तिला तिकडं कोण पाहायला होणार होतं. आत्ताच्यासारखं काय व्हिडिओ कॉल होता काय, तिकडचं काय लगेच मला पाहता येईल. झालं बोलणं तर ते पत्रानेच, फोन पण नव्हते, पत्रानेच गोपाळराव काय सांगतील तेच तिला समजायचं. पण तरी त्या परिस्थितीत सुद्धा तिने आपली वेशभूषा किंचितही बदलली नाही. तिकडे गेल्यावरती ती फॅशनेबल त्यांचे कपडे घालू शकत होती, तिकडचा मांसाहार पण करू शकत होते, कोण होतं पाहायला. नंतर काय कळणार होतं तुम्हाला मांसाहार केलाय का नाही केलाय. तरी तिने ते केलेलं नव्हतं. कुपोषणाने ग्रासून गेली स्वतः, परंतु तिने मांसाहार केला नाही. मरण पत्करलं परंतु धर्मांतर केलं नाही. शेवटी शिक्षण आपल्याला थांबावं लागेल तरी चालेल, परंतु तिथे म्हणजे शिक्षणासाठी पण खेळ. तुम्हाला एक गोष्ट सांगितलीच होती, तिला बसायला खाली लावायचे, बाकी सगळे बेंचवरती बसायचे. इतक्या अमानुष पद्धतीने खेळ करायचे. लोक म्हणजे तिथले पण सगळे तिरस्काराच्या भावने बसायचे.
कॉलेजमधले ज्या मुली होत्या त्याच्या बरोबरीच्या त्या सुद्धा सगळ्या असेच एका काही नाहीच नाही. समजतंय का? काय घातलं हिने? त्यांना नऊवार साडीच माहिती नव्हती. त्यांच्याकडे काय मिनी स्कर्टमध्ये एवढेच मांड्यांच्या वरतीच. आपण ज्याला मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये अंग प्रदर्शन म्हणतो, अशा पद्धतीचे कपडे तिकडे आपल्याला लाजवतील असे, परंतु तेही घातलेले नव्हते. ज्यावेळेस तिचं इकडे आल्या होत्या त्यावेळेस व्हिक्टोरिया राणीने सुद्धा तिचं अभिनंदन केलं होतं आणि तिला 200 रुपये म्हणजे मदत म्हणून केली होती तिने स्वतः. इथल्या भारतातल्या व्हाईसरॉयसला सांगितलं होतं, त्यावेळेस इंग्रजांची सत्ता आपल्याकडे आलेली होती. त्या व्हाईसरॉयसला सांगितलं की यांना 200 रुपये आपल्या संस्थेकडून, म्हणजे ते इंग्लंडची राणी होती ना, राणी व्हिक्टोरिया, माहिती आहे का? नाही माहिती आहे? कंटाळायला लागले, ते गरम व्हायला लागले. त्यांच्याबद्दल सांगायला खूप आहे, परंतु तुम्ही काय तुमचं तेवढं वरती नाही जाणार आहे. तुम्हाला बेसिक त्यांच्या आपल्या शरीरातून जे काही घ्यायचं आहे त्याचं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला थोडंसं जरा विश्रांत करतो. सकाळी श्लोक कोणता म्हणले होते तुम्ही जेवण करताना? कोण सांगेल बरं? मी आज तुमचा सगळा परिपाठ ऐकलेला आहे. महाराजांना नंतर टेन्शन आलं होतं. महाराज म्हणतात व्याख्यान तुमचं संध्याकाळी आहे. मी आपल्या सकाळी आल्यापासून बसून येते. काय होतं श्लोक? जोरात म्हणा ना. कर्म आता मी ह्या विषयाकडे येणार आहे. तुम्ही जो शेवटी श्लोक म्हणले होते, कोणता म्हणले होते? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. श्रीहरी म्हणजे कोण? विष्णूचे. ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करणार आहे, मी तुमच्या वारकरी संप्रदायाच्या तिकडे नाही जाणार आहे, मी तुम्हाला परत मेडिकलकडे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सांगणार आहे. आपण श्रीहरीचं नामस्मरण करत करत जेवण करायचं. तसंच सांगितलं ना श्लोकामध्ये. मी चुकीचं सांगायला लागेल, सांगा बरं का, का माझा तेवढा अभ्यास नाही तिकडचा. का सांगितलं असेल बरं? प्रत्येक वेळेस जेवण करताना श्रीहरीचं नामस्मरण करायची वेळ का येते? त्याचं शास्त्रीय कारण म्हणजे आरोग्याच्या किंवा शास्त्रीय आपल्या विज्ञानाच्या दृष्टीने सांगतोय की जेवण करताना जे काही तुम्ही विचार करताल त्याचं अनुकरण आपल्या शरीरामध्ये होत असतं. आत्ताच आपण जेवण करतोय, मोठे माणसं असतील तरी मोबाईल बघत काय चाललंय माहिती नाही. लहान मुलं असतील तर टी व्ही बघत, नशीब जाहिरात येते मध्ये. काही काहींचा तासाच घासा असतो जोपर्यंत त्या मालिकेचा ब्रेक होत नाही. याने काय होतं की तुम्ही जे काही दृश्य पाहताय त्याचं इंद्रियावरती प्रभाव होतो आणि ते अन्न आपल्याला पचन पडत नाही. त्यावेळेस आपण वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
श्रीहरीचे नामोच्चार करायला सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपण जेवण करणारे प्रत्येक घासाबरोबर आपण मनाच्या मनात श्रीहरीचं नामस्मरण करायचं. आता आपण काय करतोय, एक तर दूरदर्शन किंवा टीव्ही वरती काहीतरी मालिका चित्रपट लागलेला असेल किंवा मोबाईल मध्ये मोठे माणसं सुद्धा आपल्याला बघतात. याच्यातून शास्त्रीय कारण असं सांगितलेलं आहे की जसं महाराजांनी सकाळी सांगितलं होतं लाळेचं उदाहरण. लाळेचं काय सांगितलं होतं सकाळी महाराजांनी? अजून एक काय सांगितलं होतं? पाणी प्यायचं. डाळ येते का आपल्याला? महाराज पहिलं चिंत म्हणलं तरी तोंडाला पाणी सुटायचं, टपा डाळ घालायचं. पुढे विचार करतो का आपण या गोष्टीचा? पहिलं शाळेत असताना आपण फक्त चिंत म्हणलं तर इकडे टपाट शर्ट भिजून खाली लाळ घालायची. आता कुठे आहे तुमची लाळ? चिंत म्हणा नाही तर काही म्हणा. मेंदूतून जे आपण संवेदना देतो लाळ ग्रंथीला ते आपण ब्लॉक केलं. मेंदू एकाच वेळेस एकच काम करू शकतो. त्याचं तुम्ही मन भरकटवलं कुठे? जे काय तुम्ही चित्र पाहताय, मोबाईल असेल, दूरदर्शन असेल किंवा टीव्ही असेल, त्याच्यामुळे मेंदू तिकडे सक्रिय आहे. मेंदू तिकडे सक्रिय आहे. डाळ जाळायचं कामच विसरून गेलाय. याच्यासाठी आपल्याला संस्कृत मध्ये आपण जे रामदास स्वामींनी सांगितलेलं होतं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. इतर सगळ्या गोष्टी सोडून आपण फक्त देवाचं नामस्मरण करत अन्न ग्रहण करायचं. सहज हवन होते नाम घेता फुकाट. सहज हवन होते म्हणजे ते सहज गिळलं जातं, गिळून पीठ करून त्याची पचन क्रिया ही सुलभ होते. कारण डाळ गळली डाळेतच तुमचं जवळजवळ 80% पचन क्रिया होत असते. पहिले लोक म्हणायचे एक ग्लास दूध 32 वेळा प्यावं. का? डाळेचा जो गोलच आम्ही म्हणतो तो गोळा तयार होऊन तो पोटामध्ये जातो. डाळच नाही, पोटात जाते खाली, वरनं पाणी प्यावं लागतं, नाही खाली गेलं. तेव्हा आपल्याला नामस्मरण करत जर आपण केलं, नामस्मरणचा अर्थ दुसरा सांगितलं की आपण फक्त जेवणावरती लक्ष केंद्रित करायचं. आता मोठ्या माणसांचं सांगायचं झालं तर तो जेवण केलं की माझ्या बरोबरचे जे लोक आहेत ते पुढे काय करतात, जेवण वाढलं तर त्याला आपण अन्नपूर्णा देवीचा एक श्लोक आहे, अन्नपूर्णा देवीला आपण नमन करायचं असतं. तिथे आपण काय म्हणतो, आज जे चाललंय संभाजी महाराज किती गेलेले झाले त्याच्यावर जास्त लक्ष लोकांना. अन्नातून जे काही वाचन द्रव्य आपल्याला मिळणार आहे त्याच्याकडे नसून या ताटातून मला आज किती कॅलरी येणार आहे याच्यामध्ये आपण जास्त गुरफटलेलं आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म कशामुळे सांगितलेलं आहे, कशासाठी जेवायचं आहे? खाण्यासाठी जगायचं नाही, जगण्यासाठी खायचं. खाण्यासाठी जगायचं नाही तर जगण्यासाठी आपल्याला अन्न ग्रहण करायचं किंवा आपल्याला जेवण करायचं. उदरभरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म म्हणजे काय? आपण जसं यज्ञ किती जणांनी पाहिलेला आहे, केलेला यज्ञ पाहिलेला आहे का? हातवरती करा, चांगला हातवरती करा, म्हणजे तुम्ही जरा कंटाळा जाईल. यज्ञाला कसं बसतो आपण? यज्ञासाठी कसं बसतो आपण? मांडे घालून. हे यज्ञ कर्म सांगायचं. पहिली गोष्ट जेवताना मांडे घालून बसायचे. आपल्याला खेळ आहे टेबलवर. यज्ञ कर्म म्हणजे यज्ञासाठी जसं आपण बसतो त्या पद्धतीने आपल्याला अन्नाचा आदर करून बसायचं. उदरभरण नव्हे, पूर्ण भरेपर्यंत जेवायचंय का? जेवढं आपल्याला लागतंय तेवढंच घ्यायचंय. अन्न हे वायाला घालवायचं नाही. परंतु आजकाल जर आपण पाहिलं तर आपली
जेवढा आहार घेतलेला आहे आपण काय सांगतो की शारीरिक व्यायाम, तुमच्या वयामध्ये शारीरिक व्यायाम असणे किंवा मैदानी खेळ आपण जे म्हणतो ते असणं महत्वाचं आहे. अन्न जे पचन होतं त्याच्यासोबत शारीरिक व्यायाम पाहिजे, मैदानी खेळ पाहिजे. आपल्या शाळेमध्ये आहे का शारीरिक शिक्षणाचा तास आहे? तुमचा तास कशासाठी वापरला जातो? इतर अभ्यासक्रम पूर्ण करायला, बरोबर ना? आज पीटीचा तास आहे पण काय इंग्लिशच्या मॅडम आल्या, गणितचे टीचर आले, शारीरिक शिक्षण होतच नाही. शारीरिक शिक्षण कधी पाहिजे? संध्याकाळच्या वेळेला पाहिजे, जाताना शेवटचा तास. मध्येच कधीतरी त्यांच्या टायमिंगने ऍडजस्ट करून असतो. याच्यामुळे काय होतं की तुम्ही शारीरिक व्यायाम होत नाही. आता शारीरिक व्यायाम कोणते करतात तुम्ही? जिम करणारे तो लक्षात ठेवा. जिम करतात आणि खातात काय? प्रोटीनचे डबे. यज्ञ कर्म, मी परत त्या यज्ञ कर्माकडे येतोय. यज्ञाच्या वेळेस किती वनस्पतींची किंवा किती आहुती देतो आपण? पंचमहाभूतांची आहुती म्हणतो ना आपण. ते पंचमहाभूतांनी शरीर बनवलेले. याच्यात आपण यज्ञ कर्म करतोय, यज्ञ जेवण देतोय. यज्ञ करताना आपण कसं एकदम टाकतो का? थोडं थोडं चमच्याने किंवा पळीभर टाकतो ना. तुपाचे किंवा पंचामृत टाका म्हणतात. यज्ञ करताना पहिलं असेल ना, समिंदा टाका म्हणतात. त्याच्यात थोडं थोडं टाकतात, एकदम टाकतात का? त्याचा काय होईल? दूर होईल जास्त. आपल्या पोटामध्ये पण आपण थोडं थोडं तो यज्ञ कर्म त्यांनी सांगितलेला आहे. आता आपण जे शारीरिक शिक्षणाच्या फॅक्टचं नाव आपण काय करतोय? जिमला जातोय, प्रोटीनचे डबे खातोय. दुसरं एक फॅड आहे स्लिम बॉडी. हार्टोलॉजिची गोष्ट सांगेल. आमच्याकडे आता सध्या असे पेशंट येत आहेत, साधा आता भिंतीला सहज आपलं काही मोठं मोठं आहे, डायरेक्ट तुकडे पडतात आतमध्ये हाडांचा. हे जे प्रोटीन पावडर असतील किंवा जे कुठले औषधं तुम्ही वजन कमी करण्यासाठी किंवा स्लिम बॉडीसाठी घेतात, ते पहिलं तुमच्या हाडांचं वजन कमी करतात. ते लक्षात ठेवा. तुमचं जे वजन आहे ते चरबीचं नाही, हाडांचं वजन आहे. म्हणून ते सगळे औषध आहे तुमच्या हाडांवरती पहिला हात करतात आणि तुमच्या हाडांचं वजन एकदा कमी झालं तुम्ही कशाने मोडता कशाने जोडता येत नाही. कारण ते अख्खं शरीरच तुमचं अस्तित्व झालं. त्याच्यामुळे जे तुम्ही काय पण काय घ्यायचं आवडतंय, कुरकुरे, वेफर्स, सकाळची न्याहारी काय? ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टला काय? फास्ट म्हणजे काय? इंग्रजीत फास्टला मराठीत काय म्हणतात? मी आज फास्टिंग वर आहे, ऐकलं असेल ना? उपवास. ब्रेक म्हणजे मोडणे. उपवास मोडायचा आहे, त्याला ब्रेकफास्ट म्हणतो. आपण वेगळा अर्थ घेतो त्याचा. शास्त्रीय कारण त्याचं असं आहे की आपण जो रात्रभर उपवास केलेला आहे, रात्रीचं जेवण आपण आता संध्याकाळी 7 ला घेतलं तर दुसऱ्याची 10 वाजता. किती तासांचं अंतर झालेलं आहे? 15 तासांचं. रात्रीचं अंतर 15 तासांचं झालं तर उपवास तुमचा 15 तासांचा झालेला आहे. तो मोडण्यासाठी आपल्याला काहीतरी घ्यायचंय. आता आपण दिवसभरात किती वेळा? 3 वेळेस खातो. किती तासामध्ये? 24 तासातले 17 तास तिकडे गेले तुमचे. राहिले किती? 7 तास. 7 तासामध्ये 3दा जेवतोय आणि 17 तासामध्ये एकदा पण नाही. येते का गणित लक्षात? म्हणून त्याला ब्रेकफास्ट, ब्रेक द फास्ट इंग्रजी शब्द आहे आणि आपण त्याला निहारी म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये. निहारी कशाची असावी? तुमच्यासाठी सांगतोय. त्यांचं सांगून झालं आता. ते जे जिमला जातात, प्रोटीन पावडर खातात, ते त्यांना समजलं काय. आता तुमच्याकडे आलंय. ब्रेकफास्ट कशाचा पाहिजे? न्याहारी कशाची असते? काय खाता तुम्ही तेच विचारताय. बिस्किट. बिस्किटला कधी मुंग्या लागलेल्या पाहिल्यात का? लागतात.
किडे लागतात का नाही लागत? लागतात का? किडे आणि मुंगे ज्या गोष्टी खात नाही ते आपण ब्रेकफास्टला खातो. पॅक बंद जे पुढे आहेत त्याच्यामध्ये सगळं रासायनिक घातक असे रसायन ते ज्याच्याकरून ते आहे त्या स्थितीमध्ये राहिले पाहिजेत म्हणून त्याच्यावरती खूप प्रकारचा केमिकलचा मारा केला जातो. म्हणून आपण कुरकुरे वेफर्स अजून एक ऍडव्हर्टाइज देते तुमच्याकडे. आगळलेला माणूस आहे चित्रपे देतो लगेच नाव नाही सांगा हिरोचं नाव सांगा तुम्ही लगेच कुठं त्या डोंगरावरून त्या डोंगरावर उड्या मारतो. फ्रेश अरे ऍडव्हर्टाइज करतोय पेप्सीची काही नाही का कोका कोला. हा आता आलं का बरोबर? असं जर का झालं असतं तर कितीतरी जणांना एनर्जी मिळाली असते ना. ते फक्त खैरातबाजी. अजून एक असतं की अमुक बाबाचं च्यवनप्राश खाल्लं की बुद्धी वाढते. वाढते का बुद्धी? सगळे शास्त्रज्ञ झाले असते ना त्या बाबाचं च्यवनप्राश खाऊन झाले असते का नाही? बुद्धीचा विकास करायचा असेल शारीरिक विकास करायचा असेल तर परत आपण त्या श्लोकाकडे येतोय. यज्ञ करण्यासारखं आपल्याला जेवण करायचंय. जसं आपण यज्ञासाठी बसतो तसं बसायचंय. यज्ञाला जशी आहुती देतो तसं आपल्या पंचमहाभूतातील जे काही असतील त्यांना आपण आहुती द्यायची. आहुती म्हणजे जे तुम्ही जेवण ग्रहण करणार आहे. तर याच्यासाठी आपण जर भारताच पाहिलं तर भारताचा क्रमांक कितवा असेल बरं? तुम्ही सगळे शाळेत गेलेले. लठ्ठपणामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? पहिला नसेल तर दुसरा. कितवा आहे? पहिला दुसरा. पहिला कोण आहे मग? चीन. बरोबर. किती कोटी लोक आहेत त्यांचे? 40 कोटी लोक आहेत आणि भारताचे 18 कोटी लोक आहेत. आपण 2 नंबरला आहे. 3 नंबरला अमेरिका आहे 18.20. सॉरी 17.20 का 18 असं काहीतरी. पण दोघे अमेरिका आणि भारत 18 कोटीच्या आसपास आहेत. मग काय खायला पाहिजे? पहिलं जे आपण अन्न ग्रहण करतो ते अन्न ग्रहणावरती लक्ष पाहिजे की ना की त्याच्यातून आपण कॅलरी मोजल्या पाहिजे ना की त्याला आपण नावं ठेवले पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस ही काय भाजी केली माझी आवडती नाही नावडती. जे काय तुम्ही त्याच्यावरती मन टाकून ते जेवण ग्रहण करणार आहे तसं जेवण आपल्या पोटामध्ये जात असतं. त्याच्यामुळे कुठल्याही खैरात भाजीला तुम्ही जे कुरकुरे ब्रेकफास्ट उदाहरण म्हणून सांगितलं की आता खेडेपाड्यात जरी पाहिलं तर कुरकुरेचे माळाच्या माळा गायब होतात. म्हणजे त्यांना लटकवलेलं असतं ना बॉक्स बॉक्स लागायला लागले. त्याच एक उदाहरण सांगेल की मागच्या 1-3 महिन्यापूर्वीच एक 9 वर्षाची मुलगी आमच्याकडे आली होती. दोन्ही किडन्या गेलेल्या होत्या. 9 वर्षाची मुलगी. तिची एकच रिस्क होती ती दिवसभरातून 4 ते 5 पॅकेट खायची. जेवण तर केलं पण कुरकुरे रोज लागायचे. कुरकुरे नाही तर चिप्स किंवा व्हील्स रोज 4 ते 5 पॅकेट खायची. आजची कंडिशन दोन्ही किडन्या गेल्या त्याच्या 9व्याच वर्षी. इतकं घातक रसायन येते आपल्याला जाणून येत नाही. फक्त आपण जे जेवण करतो सर्वजण ते फक्त तोंडाच्या चवीचे लाड करतो. जिभेचे लाड म्हणता येईल. जिभेचे लाड येते सगळं. महाराजांनी सकाळी पण तुम्हाला सांगितलं होतं हॉटेलमधलं खायचं का? अजून वडापाव पाव बनवणारा कसा बनवतो? नाही भज्याचं उदाहरण देतो ना महाराज. भज्याची टेस्ट काय लागत नाही घरची. आलेलं लक्षात. त्याच्यामुळे जितकं होईल तितकं बाहेरचे पदार्थ आपल्याला खायचे नाही. आपण जे काय घरी अन्न बनवणार आहे त्याच्यावरतीच आपण अन्न ग्रहण करायचंय. खूप वेळ झालेला आहे.
याच्यावरती बोलायला भरपूर आहे, फक्त तुमचंच श्लोकाचं सकाळचं उदाहरण घेऊन मी त्याच्यावरती सांगायचा प्रयत्न केला. आणि तो काही गोष्टींबद्दल परत एकदा पण तेच सांगेल की तुम्ही पहिला उच्च शिक्षण घेण्यासाठी जे काय अडचण आल्या त्याच्यातलं पहिलं होतं धर्मांतर करणे. धर्मांतराला पूर्णपणे विरोध केला. दुसरं होतं की मांसाहार करावा लागणार होता. त्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तिने मांसाहार न करता आपलं जीवन जगून आपलं ध्येय गाठलेलं होतं. आणि तिसरं ज्या आपल्या रूढी परंपरा होत्या तिला तिने शेवटपर्यंत छेद न देता आपलं ध्येय हे साध्य केलं. या 3 गोष्टी जरी आपण यांच्या चरित्रातून जरी घेतल्या तरी त्या खूप पुष्कळ आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहे, आमच्या नुसार G25 चे लोक आहेत सगळ्या, आम्ही G25 नाव दिलेले आहे जनरेशनला, G19 to 25. मोबाईल वरती सहज तुम्ही जरी आनंदी गोपाळ हा मूवी जरी पाहिला किंवा तुम्ही जो कोणी उच्च शिक्षणासाठी जाणार आहे त्याने आवर्जून हा मूवी पाहावा. YouTube वरती तुम्हाला अवश्य उपलब्ध आहे. त्याच्यात तिचा कशा प्रकारे छळ केला, घरच्यांचा विरोध कसा होता, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यातून अवलोकन करू शकतो. तुम्ही सर्वांनी इथे येऊन मला प्रथमतः बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आणि आयोजकांचे आभार मानतो. आणि त्याबद्दल